बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. या परिसरामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याचा उल्लेख दोन्ही उमेदवारांनी केलाय. चितारी साहेबांनी पण आपल्या मनोगतमध्ये व्यक्त केलेला आहे. मी आपल्याला सांगतो की आता उद्या का परवा आमचा जाहीरनामा आपल्या समोर येणार आहे आणि आम्ही दोघं आपलं 10 वर्षाचा संघर्ष झाले त्याच्यावर कुठलं दुमत नाही. पण या संघर्षामध्ये आमच्यामध्ये एक गोष्टीची स्पर्धा नेहमी होती की प्रत्येक परिसराचा विकास कोण लवकर करेल. आणि आता आम्ही दोघं एकत्र आलेलो आहे त्याच्यामुळं ह्याच्या आधी जो विकास झालाय त्याच्यावर डबल इंजिनचा विकास करायचा मानस आम्ही आमच्या समोर ठेवलेला आहे आणि 100% करू. लोकांनी आपल्या मागण्या मांडल्या की प्रमुखांनी आपल्या कोतमा असेल, चांदोई वसाहत असेल, त्याच्यामध्ये मलाही माहिती आहे, साहेबांनी माहिती आहे, तिकडचा काही रस्ता आपण केलाय, पुढेही आपल्याला ते करायचे. तिथं स्ट्रीट लाईटचा विषय पण आहे. हेही विषय आपल्याला घ्यायचे आहेत. मंडिक हॉलचा सुशोभीकरणाचा विषय असेल आणि येत्या जाहीरनाम्यामध्ये आपलं जे स्टेडियम आहे त्याच्यामध्ये मुश्रीफ साहेबांनी माझं त्याचं जे विजन आहे ते आता मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही, पण जेव्हा तो जाहीरनामा येईल त्या स्टेडियम बद्दल पण आम्ही दोघांनी काही विजन ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं एक चांगलं आपल्याला एक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी माझं मत आहे की त्याचा आमचा विचार आहे. त्याला तो काय फक्त प्रभाग नंबर 1चा विषय नाही, तो पूर्ण कागद शहराचा विषय आहे. आणि त्यामुळं आपल्या समोर जे आता पॅनल आलेलं आहे दिसताना तुम्हाला हे 2 चेहरे दिसतात, पण दोन्ही गटाचे सर्व काम करणारे कार्यकर्ते असतील, म्हणजे चितारी असतील, पंकज असेल, शशिकांत नाईक सर असतील, आमची असेल, मागच्या वेळी निवडून आलेले आमचे निंबाळकर सरांचे चिरंजीव सचिन असेल, ही सगळी अशी सगळ्यांची नावं घेऊन एकजुटीने आपण या इलेक्शनला सामोरे जातोय. या प्रभागाने नेहमी स्वर्गीय विक्रमसिंह राजेंवर आपलं नेहमी आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, साहेबांच्या पाठीशी आहे. मला वाटतं की जे गजानन मानेंनी निर्धार केलेला आहे की दोन्ही उमेदवार उच्चांकित मतांनी येतील, पण सर्वाधिक लीड नगराध्यक्षाला या प्रभागामधून आली पाहिजे. आणि मला असं वाटतं खरं म्हटलं तर विकासाच्या मुद्द्यावर ही इलेक्शन बिनविरोध व्हायला पाहिजे होती. पण ठीक आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सगळ्यांना इलेक्शन लढवायचा अधिकार दिलेला आहे, त्याप्रमाणे संविधानाचा मान राखून ही इलेक्शन होती. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं की मुश्रीफ साहेब असतील आणि मी असतील तर विषय असा आहे की आम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी ज्या व्यक्तींचं सगळ्यात मोठा पुढाकार आहे ते या राज्याचे मुख्यमंत्री आहे, ज्याच्याबद्दल मुश्रीफ साहेबांनी उल्लेख केलेला आहे. आणि राहिला प्रश्न विकासाचा, जेव्हा या पॅनलसाठी मुख्यमंत्री मुश्रीफ साहेबांनी मला एकत्र आणतात, या विधानसभेच्या विकासासाठी एकत्र आणतात, तर मला सांगा की या पॅनलला मुख्यमंत्र्यांचा थेट आशीर्वाद आहे असं म्हटलं तर चुकीचं कुठलंही ठरणार नाही. आणि येत्या काळामध्ये त्या गोष्टी आपल्याला, मला आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की येत्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आता ज्या काही योजना आहेत त्या मुश्रीफ साहेबांनी, खरं म्हटलं तर संजय गांधी या योजना मुश्रीफ साहेबांनी 2000 मला वाटतं 98-99 पासून या योजना मोठ्या प्रमाणात राबवल्या. आणि आम्ही जेव्हा युतीत होतो 11 ते 16 आम्ही पण ते बघितलं, आम्ही पण त्यातून काही गोष्टी शिकलो, त्याच्यामुळे आम्हीही ती योजना मोठ्या प्रमाणात राबवलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं की ज्या आपल्या राज्याच्या लाडकी बहीण योजना आहे ते माझ्यापेक्षा जास्त माहित नाही, कारण मला पडण्यामध्ये कारण 1 नंबरचं कारण लाडकी बहीण योजनाच होती, त्याच्याबद्दल मान्य करायला काही कारण नाहीये. पण अशा योजना ज्या आहेत येत्या सरकारामध्ये या योजनेसाठी आपल्याला पुढाकार घ्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब की या परिसरामध्ये जे आपली सगळे सुशिक्षित वर्ग आहेत, मुश्रीफ साहेब मला असं वाटतं की एक या परिसरासाठी आता जसं महिलांचा अभ्यासिका पण याचा आपण एक कागदमध्ये विचार केला पाहिजे. मला वाटतं तो अभ्यासिका महिलांसाठी झाला तर मला वाटतं एक्सक्लुझिव्ह मुलींसाठी ते आपण करू शकलो तर एक चांगलं इम्पॅक्ट होईल. ऑलरेडी मला वाटतं एमपीएससी युपीएससी बद्दल बरंच मार्गदर्शन शिबिर नगरपालिकेतर्फे होते, शाहू ग्रुप तर्फे होते, पण मला असं वाटतं की हेही आपण केलं पाहिजे. व्यवसायाच्या हिशोबाने पण आपण जर विचार केला तर केडीसीसी म्हणजे याच्यामध्ये फक्त 2 राजकीय व्यक्ती एकत्र येत नाहीयेत, 2 मोठ्या संस्था एकत्र येतात. साहेब चेअरमन आहेत केडीसीसी बँकचे, शाहू ग्रुपचा चेअरमन मी आहे, ज्याच्यामध्ये राजे विक्रमसिंह घाडगे बँक आहे,
आज या दोन्ही बँकेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा ओबीसी महामंडळ असेल, याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आपण कर्ज योजना युवकांना युवतींना देतोय. येत्या काळामध्ये आणखीन या गोष्टी कसं आपण या परिसरामध्ये देऊ, ज्याच्यामध्ये रोजगार बद्दल व्यवसाय हेही गोष्टी आपण करू शकू. आज राजमाता जिजाऊ संघटनामार्फत तुमचे पुढे काय बघा, नवतांचे महिला सबलीकरणसाठी फार मोठी पावलं आपण घेतोय. येत्या काळामध्ये नगरपालिकेमध्येही माझं मुश्रीफ साहेबांची चर्चा राहणार आहे की आपल्या परिसराच्या महिलांसाठी आपण महिला सबलीकरण आणि व्यवसाय ओपन करून देण्यासाठी काय आपण पावलं घेता येतील, ज्याचं आम्हाला नगरपालिकेचंही सहकार्य मिळेल. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी करायच्या. इकडच्या परिसरामध्ये मला असं वाटत नाही की फार लांबलचक भाषण करायची आवश्यकता आहे. आम्ही दोघं नेतं काम करण्याला कटिबद्ध आहोत, आम्ही उपलब्ध आहोत आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचा आज आम्ही आशीर्वाद घ्यायला आलो आहे. आणि मला खात्री आहे की आपण सगळ्यांनी येत्या काळामध्ये इथं 2 कपशी आणि वरती घड्याळला आपण मतदान देऊन भरघोस मताने आपण हे निवडून देऊ. दोन्ही दिलेले उमेदवार धडपडी आहेत, आपल्या सेवेमध्ये आहेत. त्यांच्या साथीला राष्ट्रवादीचे पण जे सगळे कार्यकर्ते आहेत, म्हणजे चितारी मागच्या वेळी ते असं जय पराजय हा सगळा होत राहतो. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की भलेही आम्ही एका रात्री आलो असेल, पण मला असं वाटतं की कागलमध्ये नेहमी प्रकाश राहावा यासाठीच आम्ही एकत्र आलो आहे. आणि त्यासाठी मला खात्री आहे. आणि हे एकत्र येण्यामध्ये मुश्रीफ साहेबांनी मोठेपणाने काही पावलं घेतली आणि आम्हीही त्यासाठी पावलं घेतली. आणि जेव्हा आम्ही भेटलो आणि कागलच्या विकासाचं आम्ही बोललो, तर आम्हाला लक्षात आलं की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही किती एकमत होतो. आता जाहीरनामा करताना आम्हाला फार काय त्याच्यामध्ये वेगळे मुद्दे घालायला लागले नाही. आणि जेव्हा आपण या गोष्टीसाठी एकमत होत असो, तर आपण एकत्र का येऊ नये. आणि त्या हिशोबाने आपण आलोय. आणि ही डबल इंजिनचं आपली नगरपालिकेचं सरकार चांगलं चालेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की कागलचा निकाल लागल्यानंतर आम्ही दोघांना गुलाल देऊन मुख्यमंत्री मोदींचा आशीर्वाद घ्यायला जाऊ. तो उच्चांकी मतांनी हे पॅनल आलं पाहिजे, याची आपण सगळ्यांनी प्रयत्न करू आणि कष्ट करू. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.